लक्ष्मण हाकेंनी आता सभेमध्ये असं वक्तव्य केलंय की 11 क्वालिफाईड आमची मुलं काढतो, तुमच्या मुली द्या, किंवा आता 96 कोळी असा काही मराठा राहिलेला नाही, ओबीसी झालेला आहे. यावर आपलं मत काय? संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या हाकेला मला सांगायचं आहे, हा हाके येड झावाय, तो येड झावा, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. अरे हाके, तुझ्या बापाला सांग, तुझी जर बहीण शिल्लक असेल, तुझी मुलगी शिल्लक असेल, तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का, भाकर घेऊन जाणार आहे का? आता ओबीसी मध्ये आहे ना बागवान, मुसलमान जातातले. छगन भुजबळची एखादी जर नात असेल तर छगन भुजबळ एका गरीब नाभिकाच्या घरात सुरी भाकर घेऊन जातोय का तुझ्या इथं? तुम्ही ऑलरेडी ओबीसी आहेत ना. हा, वाघमारेची एखादी जर पोरगी आहे तर तुम्ही नंदीवाल्याच्या घरी सुरी घेऊन जाणार आहे का भाकर घेऊन? काय बोलतोय हाके? अरे आजपर्यंत मी तुला हाके म्हणून आदराने बोलत होतो, पण तू माझ्या जातीच्या आणि आमच्या माया बहिणींच्या बाबतीत अपमानजनक बोलतोयस. एक दिवस असा येईल, तू समोरच्या दिवशी भेट, तुला 2 थुबडीत नाही आणलं तर माझ्या बापाचं नाव बदलणार. अरे हाके, तुला कळलं पाहिजे, सुईरीक हा पार्ट वेगळा आहे. सुईरीक ही भाकर घेऊन आम्ही मराठा आणि कुणब्याची आमची सुईरीक होती, अधिकृत होती. धनगरात सुती आहे, लक्षात घे. धनगराची पोरगी काय मुसलमानाच्या देत नाहीत भाकर घेऊन, त्याला आंतरजातीय विवाह म्हटलं जाते. हा, ओबीसी मधल्या ज्या काय 30, 40, 50, 60 जाती आहेत, 350 जाती आहेत, हे एकमेकांच्याकडे काय सुईरीक घेऊन जाते बाप मुलीकड? काय बोलतोस तू हाके? तुला अक्कल पाहिजे. तुला कुणाच्या पंपावरचा चालू झालायस तू, मला माहिती आहे. कुणाच्या पैशावर तू एवढं बोलायला लागलास मला माहित आहे. आणि सगळ्यात मूर्ख म्हणजे आमचे नेते आहेत. असल्या लोकांचं ऐकून घ्यायला लागलाय. आम्ही लक्षात घ्या, सांगतोय, शांततेच्या मार्गाने आधी सांगायला लागलोय. हाके, तुमची ही फालतू बडबड बंद करा. पुन्हा म्हणू नका की मराठ्यांनी माझ्यावर अन्याय केला आणि मराठ्यांनी असं केला, माझ्या एका धनगराच्या पोराला असं केला. अरे धनगर समाजाला एक कळलंय आता की तू आमच्या माता माऊलींच्या आणि आमच्या महिलांच्यावर अश्लाघ्य भाषा करायला लागलायस. कधी तुझ्या आमच्या तिच्यावर आम्ही गेलेलो नाही. धनगरांच्या बाबतीत आम्ही कधीही वाकडं बोललेलो नाही. मी तर अभिमानानं मिरवलाय, माझ्या गळ्यात धनगरांनी माळ घातलेली आहे. तू मराठवाड्यात आमच्या येऊन असं जर काय पेरणी करत असशील तर तुझे प्रत्येक पत्ते खोलणार. आणि काय व्हायचं ते होऊ द्या. चला एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर. लक्षानं माझ्या समोर यावं आणि सांगावं तुझी पोरगी तू द्यायला तयार आहेस का आज मुसलमानाच्या? चल.